आजचा दुपारचा व्हिडिओ. भंडारा शहरात ज्योतिष आलेले आहेत, चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि मी म्हणजे जो व्हिडिओ बनवला आमच्या कॉलेजच्या मुला मुलींनीही पाहिल्यानंतर त्यांनी मला विचारलं की कुठे आलेले आहे. तर मी त्यांना विचारत आले होते. तर त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं. आणि आमच्या कॉलेजमध्ये काय, प्रत्येक उच्च शिक्षण कॉलेजमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. तुम्ही कुठे पाहिजे, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबईमध्ये काम केले, तिथं एका डिपार्टमेंटला 20 पैकी 19 मुली होत्या. आणि आज उच्च शिक्षण मध्ये मुली जास्त शिक्षण घेत आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज सुद्धा मी कॉलेजच्या समोरच आहे. रात्रीची वेळ आहे, 9:30 वाजत आहे. आज कॉलेजच्या समोर मी पुन्हा त्याच विषयावर व्हिडिओ बनताय. तर आमच्या कॉलेजमध्ये मुली जास्त आहेत, मुली भावनिक असतात, मुली कुठल्या गोष्टीत पटकन विश्वास ठेवतात, असा एक मतप्रवाह आहे. तर मला असं म्हणायचं आहे की त्या मुलींचं असं मत पडलं की आम्हाला ज्योतिषावर विश्वास नाही. मला आनंद वाटला की म्हणजे खेड्यापाड्यातल्या मुली आहे आणि मुली आहेत, आणि ह्या म्हणताय की त्यांना भविष्यावर ज्योतिषावर विश्वास नाही. म्हणजे किती विज्ञाननिष्ठ आणि विवेकनिष्ठ मुली आहेत त्या. आणि समाजातून अनेक लोकांचं मत घेतलं, एक प्रकारचा सर्वेच केला मी, जवळजवळ 100 लोकांचं मत घेतलं. तर त्यांचं असं मत निघलं, त्याच्यापैकी 85% लोकांचं मत असं आहे का ज्योतिष शास्त्र म्हणजे ज्योतिषावर, शास्त्र नाही, ज्योतिषावर त्यांचा विश्वास नाही. शास्त्र असं कोणी म्हटलं नाही, आता माझ्या तोंडात आलं. तर ज्योतिषावर त्यांचा विश्वास नाही. म्हणजे आजची तरुण पिढी कुठला विचार करत आहे, आजच्या तरुण पिढीची मानसिकता काय लक्षात येते. म्हणजे हे परिवर्तन आहे. अगोदर मानसिक परिवर्तन होते, बौद्धिक परिवर्तन होते, आणि म्हणजे त्याच्या अगोदर आत्मिक परिवर्तन, आत्मिक नंतर मानसिक, मानसिक नंतर बौद्धिक, आणि सर्वात आत आणि मजबूत महत्वाचा असा आपला आत्मा आहे. आणि जेव्हा आपल्या आत्म्याला पटते ना की बाबा हे असू शकते, हे तसू शकत नाही, आपण आज रोज सोशल मीडियात पाहतो, इकडे तिकडे ऐकतो, आणि त्याच्यामुळे त्यांना लक्षात आलेला की ज्योतिषशास्त्र हे, ज्योतिष जर एवढे सांगतात त्यांचं स्वतःचं भवितव्य काय आहे. आणि भविष्य कोण कोणाचं घडवू शकतो माहिती आहे का? ज्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं तो तुमचं आमचं भविष्य नक्कीच घडवू शकतो. त्याच्यापासून आपण खूप काही शिकू शकतो. तो आपल्याला रोजगार सुद्धा देऊ शकतो, आणि त्याचं जर अनुकरण केलं तर आपलं भविष्य नक्कीच बदलते. असे लोक, ध्येयवेडे लोक, जिज्ञासू लोक आणि जिद्दी लोक, वैज्ञानिक दृष्टिकोन जे म्हणजे प्रामाणिक आणि मेहनत करतात ना, ते लोक इतरांचं भविष्य बदलू शकतात. भविष्य सांगू शकत नाही. भविष्य सांगणे आणि भविष्य बनवणे, बदलवणे या दोन गोष्टीत खूप फरक आहे. म्हणून मला असं म्हणावं वाटतं की आजची तरुण पिढी खऱ्या अर्थाने आज वैचारिक परिवर्तन होत आहे, आणि समाधानाची बाबा, आणि हा येणारा भारत आहे. म्हणजे आजचे जे 22, 23, 25, 30 वर्षाची जी मुलं आहेत ना, त्यांची मानसिकता आहे.